हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मिळालं नवीन नाव। राज्यसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून पवारांच्या पक्षासाठी नव्या नावावर शिक्कामोर्तब। वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। निवडणूक आयोग शरद पवार गटाला कोणतं चिन्ह देणार याकडे लक्ष। पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर पवार गटानं घड्याळ चिन्ह हटवलं। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार। पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवींसोबत फोनवरून चर्चा। शरद पवार गट आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची दादा गटाची मागणी। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, जखमी वाघ अधिक घातक असतो। आम्ही कोर्टात जाणार, लढणार आणि जिंकणार। आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल देणार। निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध निकालाशी जोडला जाणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट। वारे पठ्ठ्या म्हणत मनसेकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट। शिवसेना शिंदेना मिळाल्यानंतर अजित पवारांची टीका व्हायरल। मनसे आणि आव्हाडांकडून अजित पवारांवर बोचरी टीका। फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात काल भेट। राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच। मनसेच्या वसंत मोरेंचा सूचक व्हॉट्सअप स्टेटस। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबरांच्या खासदारकीबाबत दिलेल्या संकेतांनंतर मोरेंचं स्टेटस चर्चेत। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पुरंदरमधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समितीची स्थापना। पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समिती गठीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।